सोशल मीडियावरती तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होता की तुम्ही एक मुलाखत देताना सांगितलं होतं की 3 एप्रिलला अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील. आज तुमचं भाकीत खरं ठरलं. अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची जी काही घुसमट होत होती, तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा. नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं, तर चौथ्या रोला बसवायचं. ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं अस्तित्व त्यांना संपवायचं. आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी तिथे काही त्यांच्यावर रोज बितत होती, त्याचा कुठेतरी एंड झाला पाहिजे. आणि मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे, आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार आहे. म्हणून जी सत्ता येणार आहे, ज्या सत्तेमुळे विकास होतोय, त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आज अशोक चव्हाण BJPमध्ये आलेले आहेत. आणि मी 3 एप्रिलला 2023ला जे काय भाकीत केलं होतं ते आज खरं ठरत आहे. आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण ज्यांच्या नावाचा धक्के लोकांना बसले, ज्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज, ही तुम्हाला ह्या 15 दिवसात पाहायला मिळेल. दर 2 दिवसाला 3 दिवसाला आता इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल. आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंडपर्यंत सर्व तुम्हाला इकडं या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समावेश झालेले दिसतील. सर, काय कारण आहे की काँग्रेससारखा मोठा पक्ष किंवा एवढे दिग्गज नेते जे आहेत ते तुमच्या पक्षात किंवा भाजपमध्ये येतील? काँग्रेस आता मोठा पक्ष नाही राहिला. काँग्रेस हे अजगर आहे, ते शांतपणे पडलेलं असतं, दिलं खाल्लं सुस्तावलेलं. आणि बाकीचं आघाडी वगैरे तर काही राहिलेलं नाही. शरद पवार साहेब त्यांच्या मूडमध्ये असतात आणि बाकी उठावया गटातले ते तर घोड्यावरच आहेत, ते जमिनीवर तर त्यांचे पाय नाहीच आहेत. म्हणून ह्या अशा सगळीकडे विखुरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे. म्हणून आता त्यांच्याबरोबर नको, आपण भाजप सेनेच्या युतीबरोबर राहावं असं सर्वांचं मनोमन ठरत चाललेलं आहे. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याच्याच दबावाखाली त्यांनी भाजप जॉईन केलं असं म्हटलं जात आहे. आदर्श घोटाळा कोणी काढला आहे? त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता. आणि मग तो जर घोटाळा होता आणि त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला लागले असते? यापूर्वी सेना भाजपचं सरकार होतं, आजही आहे. त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारलं गेलं नाही. परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप करत असतात. परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक चव्हाण साहेबांनी घेतला. सर, शेवटचा प्रश्न, मिलिंद देवरांना पण राज्यसभा तुमच्या पक्षातून आणि अशोक चव्हाणांना पण राज्यसभा भाजपमधून मिळण्याची शक्यता आहे. बाहेरून जे येतात त्यांना पुढे पाठवलं जात आहे? नाही, तसं नसतं. बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात, ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य मिळतं किंवा पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यामध्ये जे मिळेल त्यासाठी जर त्यांना काही पदं जर देण्यात आली तर त्यात काही गैर नाही. आणि ही पक्षामध्ये असलेली ही ॲडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.